न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बेग कुटुंबियांचा शिवसैनिकावर जीव घेणा हल्ला। शेवगावात कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर। शेवगाव येथील पाथर्डी रोडवरील ITI कॉलेज समोर शिवसैनिक सत्तार शब्बीर पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने भीषण प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सत्तार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मारहाणी दरम्यान आरोपींनी त्यांच्या खिशातून 15,900 रुपयांची रोकडही बळजबरीने लुटली। या प्रकरणात सादिक कमल बेग, नूरजहान सादिक बेग, तोहिद सादिक बेग आणि सरफराज सादिक बेग यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर हल्ल्याचा आरोप आहे। घटनेनंतर पीडित कुटुंबाने शेवगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक सुस्त भूमिका घेत असून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप कुटुंबाने केला आहे। दरम्यान शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे पाटील यांनी बेग आणि त्यांच्या साथीदारांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करून त्यांना अटक न केल्यास थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्याचा इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। माझं नाव सत्तार शब्बीर पठाण आहे। मी राहणार ईदगाह मैदानमधील शेवगाव येथे राहणार आहे। माझ्या सासऱ्यांनी मला तहसीलच्या जवळ अडवून मारहाण केली। सादिक कमल बेग, नूरजहां कमल बेग ही आमची सासू, तोहिद सादिक बेग, सरफराज सादिक बेग यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मला जबर मारहाण केली। त्यांच्या हातात तलवारी होत्या आणि ते पोलीस स्टेशन पर्यंत माझ्या मागे पळत होते। याला धरा, याला संपवायचंय, याला जागी ठार मारायचंय, धरा याला। तर मी माझा जीव वाचीत पोलीस स्टेशन पर्यंत पळलो। माझ्या खिशात 14,980 रुपये होते, ते पण त्यांनी काढून घेतले। मला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे। मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर घर तिथे म्हणतात हे तुमचा घरचा वाद आहे, आम्ही याचं काही करू शकत नाही। ते तिथं फक्त मी याच्या आधी बी माझ्या आईला घरी येऊन मारहाण केली। 4/6/2026 रोजी NC दाखल आहे। हॉस्पिटलमध्ये इंजरी सर्टिफिकेट येऊन 1.5 महिना झाला आहे, तरी अजून कारवाई नाही केली। परत 1/8/2026 रोजी परत एक NC माझ्या आईला शिवीगाळ केल्यानंतर, मारायला पळाल्यानंतर माझे आई वडील पोलीस स्टेशनला गेले। तिथं पण ती NC दाखल केली, तरी त्यांनी काही कारवाई केली नाही। परत रविवार दिवशी 2/8/2026 रोजी माझ्या बायकोने माझ्या संग कॅमेरे, माझ्या घरातले आई वडिलांनी बसवलेले कॅमेरे तोडून त्यांच्या घरातला कूलर, कपाट हे सगळं तोडफोड करून मी पोलिसांना हे सगळं दाखवलं, तरी पण पोलिसांनी कोणतीही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही। तिथले स्थानिक नगरसेवक हे ते येऊन राजकीय दबाव टाकीत आहे आणि मग आमची कंप्लेंट पुढे घेऊन देत नाही। कृपया आम्हाला न्याय मिळावा। शेवगाव येथील ईदगाह मैदान येथे राहणारे आमचे शिवसेनेचे सत्तार शब्बीर पठाण यांस 10/8/2026 रोजी रात्री 8:30 वाजता बेदम अशी या ठिकाणी सादिक कमल बेग व त्यांचे इतर कुटुंबातील सदस्य तसेच त्यांच्याबरोबर इतर 5-6 नातेवाईक यांनी जबर मारहाण केली। या मारहाणी झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी नगरच्या अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आले। त्यांचा डोक्याचा देखील या ठिकाणी स्कॅन करून फोटो काढण्यात आलेला आहे। त्यांना उपचार चालू आहेत। या ठिकाणी त्यांना जी मारहाण झाली ते इतके घाबरलेले आहेत। तर माझं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला एक म्हणणं आहे की त्यांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे, त्यांची FIR घ्यायला पाहिजे। परंतु शेवगावचे PI बोरसे साहेब हे या ठिकाणी राजकीय दबावाला बळी पडून त्या ठिकाणी या सत्तार शब्बीर पठाण यांची केस काय घेत नाही। जुनं बी यांचं भांडण झालेलं आहे,
त्याच्यामुळं यांची केस जर त्यांनी घेतली नाही तर या केसचा छडा लावण्याकरता आम्ही गुरुवारी 13 तारखेला SP साहेबांना देखील या ठिकाणी निवेदन देऊन या आमच्या सत्तार शब्बीर पठाण यांना न्याय देण्याची शिवसेनेची भूमिका राहणार आणि त्या पद्धतीचा न्याय आम्ही त्यांना मिळवून देणार. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.